तुमचंही बाळ 1 वर्षापर्यंत असेल तर ह्या नक्की रेसिपीज ट्राय करा. याच्यामध्ये मी आज बनवणार होते शेंगदाण्याचे लाडू. श्रीधाला भरपूर आवडतात म्हणून बनवणार होते आणि इथे मी शेंगदाण्याच्या लाडूमध्ये थोडंफार ड्रायफ्रूटसुद्धा टाकलं होतं. आता इथे पहिले मी शेंगदाणे पूर्णपणे निवडून घेतले. त्यानंतर एका कढईमध्ये ते भाजून घेतले. व्यवस्थित रोस्ट केले ना, की ते खूप छान लागतात आणि खराबसुद्धा होत नाहीत. त्यानंतर मी इथे तुपामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते. छानपैकी ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यानंतर शेंगदाण्यांचं जे वरचं कव्हर असतं ते काढून टाकलं, ज्याने शेंगदाण्याच्या लाडूला जो कडवटपणा असतो तो निघून जातो. तर इथे मी ते शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे. शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप टाकलेलं आहे बाइंडिंगसाठी आणि त्यानंतर जो मी गूळ चिरून घेतला होता तो टाकलेला आहे आणि मस्तपैकी असे लाडू बांधून घेतले आणि हे लाडू आहेत ना अगदी 10 ते 12 दिवस मस्तपैकी छान असे टिकतात. आता त्यानंतर मी इथे मखाना रोस्ट करत होते. ही पण डिश श्रीदाला भरपूर आवडते आणि अगदी छोट्या बुकेसाठी तुम्ही ही डिश पटकन अशी ट्राय करून देऊ शकता. इथे मी 1 ते 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि हे मखाने मस्तपैकी रोस्ट करून घेतले आहे आणि जोपर्यंत मखाना असं क्रिस्पी होत नाही ना, तोपर्यंत तो मस्तपैकी असा फ्राय करून घ्यायचा. आता ह्या 2 हेल्दी रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.